जोधपुरच्या सन्निध ग्राम त्याच्या पोटी आजच्या चरित्र लावलेल्या आपल्या स्त्री नायिकेचा जन्म झाला. कोण होती? हा, आता वाटले की सगळेजण कान घेऊन ऐकतात. मीराबाई नावाच्या या स्त्री रत्नाचा जन्म या रतन सिंहाच्या उदरी झाला. आणि या मीराबाईंचं रूप कसं होतं हे सांगताना आमचे दासगणू महाराज म्हणतात, तन्वी सुहास्य वदना रमणीय गाता पाहून लज्जित जिचा नलिनी सुनेत्रा गोरोचना परिस वर्णासे तनूचा आर्याकार धरुणी भ्रुकुटी धनुचा गोपाल कृष्ण भगवान. अशी काही सुंदर होती महाराज. अतिशय गोरा असा वर्ण, एवढे काही लांब सडक केस महाराज की आजकालच्या आपल्या भाषेमध्ये सडकला जाऊन खेटत होते, म्हणजे जमिनीला जाऊन खेटत होते. एवढे लांब सडक केस आजकाल तर बघायलाच मिळणार. त्यानंतर आपल्याला नाना प्रकारचे ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आयब्रोज करावे लागतात. आमचं तमकं बरंच काही ते असतं. ही तर राजाची मुलगी होती, ही सगळी साज शृंगार करू शकली असती, पण भगवंतानेच तिचं रूप इतकं सुंदर ब्रह्मदेवाने करून पाठवलं होतं की या भुवया जस काय धनुष्याच्या आकाराच्या आहेत, इतक्या सुंदर तिच्या भुवया. आज नवरात्राच्या आवचित्यावरती खूप दिसायला सुंदर होती या संतबाई, संत मीराबाई. म्हणून चरित्र ऐकायचं का? एखाद्या राजाची मुलगी होती म्हणून चरित्र ऐकायचं का? नाही. भगवंताच्या चरणी त्यांनी देह आपला समर्पित केला म्हणून चरित्र ऐकायचंय. दासगणू महाराज यांचं सुंदर असण्याचं वर्णन करतात कारण की त्या होत्या. तसंच आमचं जनीबाईंचं चरित्र आहे. कसं आहे त्यांचं रूप? ठेंगणी जणीचे मूल असे गुरुपती नेसना प्रती फाटकी फडकी फाटकी फडकी नाचेल म्हणून गाढाण जणू का करती सावळा जियेचा वाण नयन ते लहान आकुळ श्रीमान श्रीकाच्या उडती. एकही सौंदर्याचं लक्षण नाही महाराज. साक्षात जनाबाईंना आपण बघितले, सुंदर होती म्हणून जरी सांगितलं असतं तरी आपण विश्वास ठेवलाच असता. पण इथे दिसण्याचं नाही, माणसाच्या आयुष्यामध्ये गुण कसे आहेत, तो व्यक्ती म्हणून कसा आहे, या जगासाठी त्याने काय दिलंय याच्यावरती आपण त्याचं चरित्र ऐकायचं की सोडून द्यायचं यावरती ते ठरतं. मीराबाई तर सुंदरच होत्या, पण त्याही पेक्षा सुंदर त्यांचं चरित्र आहे आणि भगवंतावरचं प्रेम. आता आपण जसं म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात, त्याचप्रमाणे घरी मीराबाईंच्या अतिशय आध्यात्मिक वातावरण होतं महाराज. राजा रतनसिंहाला गावामध्ये कुठला जरी एखादा साधू व्यक्ती आला तर गावातले व्यक्ती आधी रतनसिंहाच्या राजमहाली जा असं सगळेजण सांगायचं.
अतिशय त्या साधूंचं तिकडे स्वागत व्हायचं आणि त्याचबरोबर कथा कीर्तन हे नेहमी व्हायचं महाराज. हे सगळे संस्कार या मीराबाईंच्या कानावरती पडायचे. आता आजकालची पोरं वडिलांना कधी संध्या करून माहिती नाही ना, कधी 2 मिनिटं त्या देवावरती बसून हात जोडून माहित नाही. पण हे लेकरू बापाला मात्र नेहमी त्या आरशासमोर त्या दाढी करताना बघत असतं. सकाळी उठले की काय करतोय वडील? दाढी करतो. हे बघून बघून घरातले लेकर सुद्धा काही काळानंतर ते खोरं घेतात आणि दाढी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच आपल्याला कौतुक महाराज. आपण म्हणतो बाबा बघा कशी बापाची नक्कल करते. अहो पण अशी नक्कल करून फायदा काय? त्या लेकराचं कौतुक, त्या लेकराची जडणघडण हे आई वडिलांवरती असते. वडील तर मोठे भगवत भक्त होतेच, तेच बघून मीराबाईंच्या मध्ये सुद्धा हे सगळे गुण आले महाराज. आणि राजा एवढा दयावान असल्या कारणाने त्याच्या अवतीभोवती नेहमी जसं एखाद्या फुलाच्या बाजूला फुलपाखरू असतं महाराज, त्याचप्रमाणे भ्रमर जैसे